5 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। शुक्रवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। मराठवाडा विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेलाय। तसंच कोकण किनारपट्टी भागातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात। नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो। राज्यात आता पुन्हा एकदा पूर सदृश्य पाऊस बघायला मिळणार आहे। पूर परिस्थिती निर्माण 100% होण्याची शक्यता आहे। होय शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा तीव्र कमी दाब राज्याला आता धडकत असल्यामुळे आता काही तासच शिल्लक राहिलेले आहेत। थोडेफार तास शिल्लक असून त्यामध्ये जी काही छोटी मोठी शेतीची कामे असतील ती तात्काळ उरकून घ्या, कारण एक तुफान स्वरूपाचं पावसाळी वातावरण आता राज्याच्या दिशेने येत असून राज्यात भयंकर स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। हा पाऊस येणारा विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार तर काही भागासाठी मुसळधार स्वरूपाचा देखील बरसणार आहे। मग कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होणार आहे व येत्या 24 तासात जोर पावसाचा कुठे वाढणार असून कमी दाब आता कोणत्या जिल्ह्यात धुमाकूळ घालणार आहे, सर्व काही अंदाज आता तुम्हाला बघायला मिळेल। त्यासाठी आता फक्त 2 ते 3 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा व त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब केले तर हवामान अंदाजासंदर्भातील रोजची रोज तुम्हाला सविस्तर माहिती बघायला मिळणार आहे। तर आता तुमच्या जिल्ह्याचं पण नाव कमेंटमध्ये सांगू शकता, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती राहील, पावसाचा अंदाज आहे का नाही, सर्व काय आपण नक्की सांगूया। तर चला पाहूयात सविस्तर हवामान अंदाज। तर यामध्ये इकडे बघू शकता आता राज्यात भयंकर स्वरूपाची परिस्थिती निर्माण होणार असून विजांच्या लखलखाटासह मध्यम ते जोरदार काही भागात मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण आता सक्रिय होणार आहे। मेघगर्जनेसह जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील आता जेवढं होईल तेवढं सतर्क राहायचं आहे। नागपूर जिल्हा अलर्ट असून आता पुढचे काही तास फक्त शिल्लक आहेत। पुन्हा एकदा पाऊस आपलं तीव्र रूप धारण करणार असून विजांच्या लखलखाटासह जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस राज्यामध्ये आता दाखल होणार आहे। हा पाऊस 24 तासाच्या रात्रीलाच दाखल होणार असून अर्ध्या महाराष्ट्रामध्ये त्याचं आगमन होईल व विजांच्या लखलखाटासह भयानक स्वरूपाचा पाऊस आपल्याला 100% बघायला मिळेल। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आता हा अंदाज लक्षात घेणं गरजेचं राहील। तर चला आता कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस राहणार आहे, कुठे मुसळधार पावसाचं क्षेत्र दाखल होणार आहे, आता तुम्हाला जिल्ह्यांची नावे सांगतो। फक्त तुम्हाला लक्ष देऊन आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चालायचं आहे। तर चला आता काही जिल्हे असे आहेत की त्या ठिकाणी पाऊस जास्त तीव्रता आपली दाखवणार आहे, तर काही ठिकाणी अतिशय जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार आहे। यामध्ये कोणते जिल्हे आहेत तर पाहूयात। तर पहिला जिल्हा आहे लातूर जिल्हा, लवकरच पावसाचं आगमन होणार आहे। या ठिकाणी बघू शकता मात्र एवढे की आता तीव्रताही जास्त वाढण्याचं कारण ते म्हणजे मेन म्हणजे कमी दाब। तीव्र कमी दाब हा राज्यामध्ये पूर्णपणे दाखल होण्याच्या मार्गावरती आहे। मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार कमी दाबाचं आगमन आपल्याला बघायला मिळणार असून राज्यात अतितीव्र भयंकर विजांच्या कडकडाटासह मोठे पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहेत। यामुळे राज्यामध्ये आता अतिवृष्टी पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता 100% बघायला मिळत आहे। तर आता पावसाला सुरुवात खरी 100% सुरू होणार आहे, ती म्हणजे नागपूरमधून। नागपूर जिल्ह्याला तर आता पुढच्या 6 ते 7 तासामध्येच एक अलर्ट आता म्हणावं लागेल, कारण की 6 ते 7 तासानंतर वातावरण चांगलं बदलणार असून 12 तासाच्या आत लवकर पावसाला सुरुवात होणार आहे। त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे। फक्त नागपूरमधील नाही तर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घेऊन शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की खूप मोठा वातावरणात बदल म्हटलं तरी काय हरकत नाही। तीव्र आता आपल्याला वादळी वातावरण राज्याच्या दिशेने पाहायला मिळत आहे। पावसाचा शेवटचाच टप्पा आहे, मात्र खूप भयानक स्वरूपाचा बघायला मिळत आहे। तर चला आणखी कोणत्या जिल्ह्यामध्ये तीव्र पावसाच्या सरी बघायला मिळणार आहेत त्या जिल्ह्यांची तुम्हाला नावे सांगतो। तर या ठिकाणी बघा आता वर्धा झालं, पुलगाव झालं, हिंगणघाटचा भाग झालं, या ठिकाणी मध्यम ते जोरदार मुसळधार पाऊस राहणार आहे। 100% विजांचा कडकडाट अधिक राहणार आहे। सतर्क राहा। या ठिकाणी 12 तासातच पाऊस दाखल होत आहे। उघडलेला पाऊस पुन्हा सुरू होत आहे, काळजी घ्या, कारण उघडल्यासारखं वातावरण वाटत होतं मात्र अचानक बदल पावसामध्ये झालेला आहे। आता तीव्र पाऊस पुढच्या 12 तासामध्येच बघायला मिळणार असून हिंगणघाटचे भाग असतील, त्यानंतर उत्तर साईडचे देखील कोल्हापूर पर्यंतचे भाग असतील। आता हे कोल्हापूर तुम्ही म्हणाल पश्चिम महाराष्ट्रातलं आहे का, तो इकडे पश्चिम महाराष्ट्राकडील कोल्हापूर नसून हे विदर्भाकडील कोल्हापूर आहे। विदर्भामध्ये एक छोटंसं आता गावासारखं असल्यासारखं म्हणजे एक प्रमुख गाव असल्यासारखं एक शहर आहे, ते कोल्हापूर त्याला म्हटलं जातं। यवतमाळ असेल, रोई असेल, घाटंजी असेल, या आसपासच्या भागात देखील चांगला पाऊस राहणार आहे। त्यानंतर यवतमाळ कलमचा भाग असेल, मध्यम ते जोरदार काही भागात मुसळधार पाऊस दाखल होत आहे। त्यामुळे सतर्क राहा। काही ठिकाणी अतिवृष्टी 100% बघायला मिळेल। ढगफुटी सदृश्य पाऊस होईल, ढगफुटी होणार नाही हे लक्षात घ्या, पण ढगफुटी सारखा पाऊस होऊ शकतो। यामध्ये इकडे बाबुलगावचा भाग असेल,
त्यानंतर राळेगावचा भाग असेल याही ठिकाणी मध्यम ते जोरदार, कलमचा भाग असेल, आष्टीचा भाग असेल मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. चिखलीचा भाग असेल मध्यम ते जोरदार, तर काही भागात मुसळधार पाऊस तीव्र व्याप्तीसह बरसणार आहे. वर्धा इकडे पवनेरचा भाग मध्यम ते जोरदार, तर काही ठिकाणी अति भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे. तुळजापूर, वर्धा, पवनेर मध्यम ते जोरदार, तर काही भागात मुसळधार पाऊस. त्यानंतर जेमनी, केलझर, सेलूचे भाग भयानक विजांच्या कडकडाटासह नदी नाल्यांना पाणी येईल असा पाऊस 12 तासामध्येच दाखवणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा. तीव्र स्वरूपाचा पाऊस पुन्हा एकदा वाढत आहे. गेलेला पाऊस पुन्हा एकदा येत असल्यामुळे शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहणं योग्यच राहणार आहे. भयानक स्वरूपाचा पाऊस, अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला राज्यभरामध्ये आता पुन्हा एकदा दिसून येत असल्यामुळे हा अंदाज लक्षात घ्यावा. त्यानंतर इकडे देवरीचा भाग असेल, चिंचोली, साकुलीचा भाग मध्यम ते जोरदार, काही भागात मुसळधार तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. डोंगरनाथ, साकेत्राचा भाग असेल, गोरेगावचा भाग असेल, विजांच्या लखलखाटासह मुसळधार ते तुफान पावसाचा अंदाज 100% आहे. आमनगाव, गोंदिया, लांजीचा भाग असेल याही ठिकाणी तिरोराचा भाग मुसळधार स्वरूपाचा पाऊस आहे. नागपूर, अमरावतीच्या भागात प्रचंड विजांच्या कडकडाटासह भयानक पाऊस आता दाखल होत आहे. आता बघू शकता एक तेलंगणा साईडकडून तसेच इकडे विशाखापट्टणमच्या भागाकडून तीव्र सिस्टम येतानाच देखील आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे. या ठिकाणी बघू शकता ही जी सिस्टम तुम्हाला दिसत आहे ही सिस्टम पूर्णपणे राज्याला धडक देणार असून महाराष्ट्रातील एक ना एक जिल्ह्यामध्ये तुफान पावसाचं आगमन आता बघायला मिळणार आहे. मात्र येत्या 12 तासात कुठं पाऊस राहील, 24 तासात कोणत्या भागात पाऊस येणार आहे व 48 तासात कोणत्या भागात पाऊस राहणार आहे सर्व सविस्तर अंदाज देत आहोत. कारण पुन्हा एकदा तीव्र पाऊस जाता जाता कोणत्या जिल्ह्याला झोडपणार आहे सर्व काय आता बघायला मिळेल. त्याकरिता आता फक्त राहिलेला 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार स्पष्टपणे आपल्याला चित्र या ठिकाणी दिसून येत आहे. यामध्ये बघू शकता चंद्रपूर जिल्ह्यात देखील अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. कारण की अहेरीचा भाग असेल या भागामधून एक मोठं पावसाळी क्षेत्र विदर्भामध्ये पण दाखल होणार आहे. मध्यम ते जोरदार, तर काही भागात मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. त्यामुळे या भागातील देखील शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे. यामध्ये इकडे बघू शकता आदिलाबाद, चंद्रपूर, पांढरकवाडा, गडचिरोली, कापसीचे भाग असेल मध्यम ते जोरदार, तर मुसळधार भयानक स्वरूपाचं नदी नाल्यांना पाणी येईल असा मोठा पाऊस आपल्याला 100% बघायला मिळणार आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वदूर, उमरखेड, हिंगोलीच्या भागात पण मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर इकडे सेलू साईडच्या भागापर्यंत पावसाचं आगमन होणार आहे. तसेच इकडे यवतमाळ, कारंजा, अमरावती, आर्वी, वर्धाचे भाग असेल. वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कमेंट केले होते आमच्या जिल्ह्यात तालुक्यात कसा पाऊस राहील, तर याही ठिकाणी मध्यम ते जोरदार तर कुठे मुसळधार पाऊस असा अंदाज बघायला मिळणार आहे. नागपूर, मोंदा, आष्टी, मोजरी, अमरावती प्रचंड विजांच्या कडकडाटासह भयंकर पावसाचं आगमन याही ठिकाणी होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा. मोठं पावसाळी क्षेत्र दाखल होत आहे. पूर परिस्थिती देखील काही ठिकाणी निर्माण होईल असा मोठा पाऊस आपल्याला या ठिकाणी येत्या 12 तासात बघायला मिळणार आहे. तर चला अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी दाब आता दाखल होत आहे व कमी दाब सध्या कोणत्या भागापर्यंत आलेला आहे व सध्या आता कमी दाबाला महाराष्ट्रात यायला किती वेळ लागणार आहे म्हणजे तुम्हाला पण शेतीची कामे उरकून घेता येतील. कारण कमी दाब येण्यापूर्वीच तुम्ही कामे करा, अन्यथा पुढे तुम्हाला कामे करता येणार नाहीत. खूप भयानक पाऊस महाराष्ट्रभर पूर्ण राज्यभर आता थैमान घालणार आहे. त्यामुळे सतर्क राहणं देखील गरजेचं आहे. तर चला आता किती वाजता कमी दाब येईल, कोणत्या दिवशी येईल, आज येईल की उद्या येईल की आज रात्रीपर्यंत दाखल होईल, तर चला आता सर्व काय आपण बघूयात. तर या ठिकाणी इकडे बघा आता एकदम सविस्तरपणे तुम्हाला सांगत आहे. स्पष्टपणे या ठिकाणी तुम्हाला दिसून येतच असेल कापसी, बजापूरचा भाग भयंकर पाऊस वाढणारच आहे. मात्र इकडे नांदेड जिल्हा, धाराशिवचे भाग असतील विजांच्या प्रचंड कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाचं वातावरण हे आपल्याला बघायला मिळत आहे. तीव्र विजांचा कडकडाट अधिक राहणार आहे. हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. भयंकर स्वरूपाची पावसाळी परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण होणार आहे. यामध्ये कमी दाबाचा प्रभाव इकडे इंदापूर, जतला देखील पडणार असून भयंकर पाऊस येत्या 48 तासाच्या आत दाखल होत आहे. भयानक पावसाचं चित्र आता बघायला मिळेल. तुफान पावसाच्या बातम्या देखील येतील अशी परिस्थितीकडे इंदापूर, सोलापूर, पंढरपूर तसेच जतचा भाग असेल या ठिकाणी निर्माण होणार असून भयानक पाऊस बघायला मिळणार आहे. त्यानंतर बारामती, इंदापूरचे उत्तर साईडचे पण भाग असतील, दौंड, करमाळा, बार्शीचे भाग असतील याही ठिकाणी प्रचंड विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार मुसळधार पाऊस या कमी दाबामुळे पडणार आहे. येत्या 48 तासात भयानक पाऊस, काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढा अंदाज लक्षात घ्यायचा आहे व सतर्क देखील राहायचं आहे. त्यानंतर इकडे केज, परळी, अहमदपूर,
तसेच इकडे जामखेडचे भाग असतील, जामखेड उत्तर साईडचा बहुतांश भाग मध्यम ते जोरदार प्रचंड मुसळधार पाऊस देखील काही भागात बघायला मिळेल. नांदेड साईडच्या पण भागामध्ये नांदेड, सेलू, माजलगाव, बीडच्या भागात देखील तुफान पावसाची शक्यता आहे. पुसद, उमरखेड, हिंगोलीचा भाग, वाशिम, लोणार, जालना, छत्रपती संभाजीनगर भयानक पावसाची शक्यता याही ठिकाणी आहे. वैजापूर, श्रीरामपूरचा भाग, उमरखेड, वाशिमचा भाग भयानक परिस्थिती निर्माण होऊन धो पावसाचं आगमन होणार आहे. तीव्र मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार असून अतिशय भयानक परिस्थिती ही पावसाची आपल्याला राज्यभरामध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे व हे देखील सर्व काय अपडेट आता लक्षात घेणं गरजेचं आहे. मोठी पावसाची परिस्थिती आपल्याला निर्माण होतानाचं चित्र स्पष्टपणे देखील बघायला मिळत आहे. हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावं. मोठं पावसाळी वातावरण हे राज्यभर धुमाकूळ घालत आहे. हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं लक्षात घेणं गरजेचं राहील. मोठा पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर आता कोणते जिल्हे आहेत की त्याही ठिकाणी पूर परिस्थिती, नदी नाले वाहणारा पाऊस, शिलवा रात्रीला एक भयंकर अलर्ट काही तालुक्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये आहे. यामध्ये कमी दाबामुळे कुठे अतिवृष्टी होईल, कुठे वाहुणी पाऊस होईल, आता त्या जिल्ह्यांची नावे एका मिनिटात तुम्हाला सांगत आहे. त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नाही बघा व तुम्ही कामाचं नियोजनाला लागा, कारण खूप मोठा पाऊस येत आहे. शेवटचा पावसाचा टप्पा आहे, मात्र खूप जोरदार टप्पा आपल्याला बघायला मिळत आहे. तर चला पाहूयात. तर इकडे बघू शकता यामध्ये नाशिक जिल्हा. आता नाशिक जिल्ह्यातील कमेंट होत्या, कमी दाबाचा प्रभाव आमच्या जिल्ह्यात पडणार का? तर होय, तुमच्या पण जिल्ह्यात कमी दाबाचा प्रभाव पडणार आहे. मध्यम ते जोरदार तर विजांच्या कडकडाटासह पावसाचं आसमानी संकट आपल्याला बघायला मिळणार आहे. नाशिकचा भाग, मनमाडचा भाग, मालेगाव, कन्नड, सिल्लोडचा भाग भयानक पाऊस आता याही ठिकाणी पडणार आहे. त्यामुळे सतर्क राहा. या ठिकाणी एवढं आहे की विजांचा कडकडाट मात्र अधिक राहील. प्रचंड विजांच्या कडकडाटासह जोरदार ते मुसळधार पावसाचं आगमन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. तीव्र स्वरूपाचा पावसाचा अंदाज या ठिकाणी आहे. श्रीरामपूर, पैठण, अहिल्यादेवीनगर याही ठिकाणी धो मुसळधार पावसाची शक्यता आहे. बऱ्याच भागामध्ये आता मुसळधार पावसाचं थैमान बघायला मिळणार असून प्रचंड विजांच्या कडकडाटासह हे मोठं पावसाळी क्षेत्र याही ठिकाणी आपलं धुमाकूळ घालणार आहे. त्यानंतर इकडे पैठणचा भाग असेल, तसेच इकडे दहीगाव नेरचा भाग असेल, भैंसाचा भाग असेल, याही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस 100% राहणार आहे. त्यानंतर पैठणच्या भागामध्ये ढाकेपळचा भाग असेल, मध्यम ते जोरदार मुसळधार पाऊस, मका, उमरीचा भाग असेल, जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता राहणार असून तीव्र विजांच्या लखलखटासह, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आपल्याला 100% बघायला मिळणार आहे. तसेच भांसाचा भाग असेल, देवलीचा भाग असेल, राहुरीचा भाग असेल, प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये धो पावसाचं आगमन 100% पाहायला मिळेल. तीव्र स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते. तसेच इकडे गंगापूर, बिडकीनचा भाग, आता बिडकीनचा भाग बहुतेक छत्रपती संभाजीनगर मध्ये येतो. यामध्ये तुफान पावसाची शक्यता आहे. लिंबाने, जळगाव, पिंपरीचा भाग असेल, धो पावसाचा अंदाज आहे. तसेच इकडे बदनापूरचे भाग, जालन्याचे भाग असतील, तसेच इकडे विचार जर केलं तर उत्तर साईडचे देवगाव, चिंचोलीचे भाग असतील, याही ठिकाणी प्रचंड विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे. तर चला आता कमी दाब कोणत्या जिल्ह्यातून आपला धो पावसाचं आगमन वाढवणार आहे, सुरुवात कोणत्या जिल्ह्यात पावसाची सर्वात आधी होणार आहे व कोणती तारीख आहे, आज होणार की रात्रीपासून होणार, तर चला तो एक अंदाज आता राहिलेला एका मिनिटामध्ये तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा. तर इकडे बघू शकता यामध्ये इकडे सोलापूरचे भाग आहेत, कोल्हापूरचे भाग आहेत. जोरदार ते मुसळधार थैमान पावसाचं राहिलंच. नांदेडमध्ये पण चांगला पाऊस बरसणार आहे. मध्यम ते जोरदार विजांच्या प्रचंड कडकडाटाचं आगमन आहे. हा कमी दाब जसजसा तीव्र होईल याची तीव्रता वाढल्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये हा खूप पाऊस देणार आहे. पंढरपूरमध्ये अतिवृष्टी होणार आहे. त्यानंतर वडूदचे भाग असतील, विटाचे भाग असतील, याही ठिकाणी तुफान पावसाचं थैमान आपल्याला बघायला मिळणार आहे. प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये भयानक स्वरूपाची पावसाची परिस्थिती बघायला मिळू शकते. माजलगाव, परळीच्या भागामध्ये, अहमदपूर साईडच्या देखील भागामध्ये धो पावसाचा अंदाज आहे. नांदेड, अहमदपूर, जालना साईड, पैठण पर्यंत पावसाची तीव्रता व्याप्ती चांगली राहणार आहे. प्रचंड विजांच्या कडकडाटासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत प्रत्येक भागापर्यंत पावसाचं मोठं थैमान देखील आपल्याला बघायला मिळू शकतं. तर यामध्ये पुढचे जिल्हे या ठिकाणी लक्ष देऊन बघा. तर यामध्ये जिल्हा छत्रपती संभाजीनगर मुसळधार पाऊस राहणार आहे. अतिमुसळधार पाऊस ते अतिवृष्टीची शक्यता सोलापूर, पंढरपूर, जत, सांगली, कोल्हापूरमध्ये राहील. रत्नागिरी, सिंधुदुर्ग याही ठिकाणी अलर्ट राहील. वादळी परिस्थिती खूप मोठी आहे. तीव्र प्रमाण आपल्याला याचं बघायला मिळत असून भयंकर पाऊस मुंबईमध्ये देखील राहणार आहे. मध्यम ते जोरदार विजांचा लखलखाट पण अधिक राहणार आहे. हे पावसाळी वातावरण कमी दाबाचं दिनांक 28 सप्टेंबर रोजी अरबी समुद्रामध्ये जाणार आहे. बंगालच्या उपसागराकडून अरबी समुद्रात जाईल. त्यामुळे नंतर थोडासा कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रात कमी होणार आहे. मात्र इतर प्रमाणे
पाऊस हा सुरूच राहणार आहे. 29-30 तारीख पाऊस सुरू राहील, मात्र जोर कमी राहणार आहे. दिनांक 1 ऑक्टोबर पासूनचा विचार केला तर 2 ऑक्टोबर, 3 ऑक्टोबर, 4 ऑक्टोबर याही दरम्यान पाऊस राहणार आहे. मात्र याच्यामध्ये तीव्रता जास्त नसणार आहे. कमी तीव्रतेमध्ये हा पाऊस पडेल. जास्त पावसाची शक्यता नाहीये. काही ठिकाणी होईल, काही ठिकाणी होणार नाहीये. स्थानिक लेवलचं वातावरण आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे ही परिस्थिती शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावी व आता आपली शेतीची कामे उरकण्याकडे देखील लक्ष द्यावं. मोठा बदल होत आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.